इकडे मुरुड, हा मुरुड पूर्ण, आणि इकडे आहे खाजणी, आणि हा जो इकडचा परिसर आहे. तर नमस्कार मंडळी, आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये मी आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतो. मंडळी, आजचा व्हिडिओ असा आहे, गेल्या वर्षी तुम्ही कोकणातील माझं पावसाळ्यातील गाव बघितलं, कशा प्रकारे म्हणजे जे जे स्पॉट होते अतिशय दिसण्यासारखे ते मी दाखवण्याचा प्रयत्न केला. तर आज म्हटलं माझ्याच गावची वाडी आहे, शिव आदिवासी वाडी, आणि तिथलं अतिशय चांगल्या प्रकारचं लोकेशन आहे. तर म्हटलं आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून ही आपली वाडी आहे ती आपल्या सबस्क्रायबर व्ह्यूअर लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करू. तर म्हटलं चला व्हिडिओ बनवतो. तर चला व्हिडिओला सुरुवात करतो, कुठे जाऊ नका. आणि हो, आपल्यापैकी कोणी माझ्या चॅनलवर किंवा आपल्या या हक्काच्या चॅनलवर कोणी नवीन असाल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. मंडळी, मी गावाच्या बाहेर आलेला आहे आणि हा जो परिसर दिसतोय तो खाडीचा परिसर आहे, आणि आपल्याला जायचं आहे ते लोकेशन या ठिकाणी आहे. म्हणजे ह्या वाडीला आणि माझ्या गावाला हा जोडणारा जर काय कोणता रस्ता असेल तर हा खाडीचा रस्ता. तर आपण आता मधोमधच आहोत. म्हणजे जर आमची पण जर शिवा करायची असेल तर त्याच ठिकाणी केली जाते. तर चला आपल्या प्रवासाला आपण सुरुवात करतोय, म्हणजे आपल्या व्हिडिओला सुरुवात करतोय. तर आपण त्या लोकेशनला पोहोचलेल्या समोर आपल्याला ग्रुप ग्रामपंचायत रोवल्याचा बोर्ड दिसतोय, शिव आदिवासी वाडी, म्हणजे एसटी बस थांबा. आताच नुकती आपली कोकणची लालपरी गेलेली आहे, तर आपल्याला या बाजूला जायचं आहे. तर चला, आणि एक सर येऊन गेले आणि आता ऊन पडतो. तर चला, अतिशय हा जबरदस्त असा व्हिडिओ बनणार आहे, कारण का वेगवेगळ्या म्हणजे माझ्या आजूबाजूचा जे परिसर आहे तो मी तुम्हाला एक्सप्लोअर करण्याचा प्रयत्न करतो. आणि ह्या सगळ्या आठवणी असतात, आणि पावसाला सगळं ग्रीनिश होतं, हिरवगार असतं, तर दिसायला सुद्धा आणि लोकांची एक आवड निर्माण होते. सुरुवातीलाच वाडीचा आपल्याला ह्या साईडला बोर्ड दिसतो, आणि इकडे बसण्यासाठी बाकडे, आणि हा आतमध्ये जाण्याचा रस्ता. तर हा वाडीवर जाणारा अरुंद रस्ता. इथे एसटी वगैरे येत नाही, पण बाईक वगैरे जाण्यासाठी अतिशय बघा ना जबरदस्त असा डांबरीचा रस्ता बनवलेला आहे. वाडीचं एक खास वैशिष्ट्य आहे, ही वाडी उंचावर आहे, आणि या घरातली लोकवस्ती म्हणायला गेलो तर या गावातली वाडीवरची 12-13 घरांची असेल. पण हे लोकेशन जे आहे ते जबरदस्त आहे. आम्ही लहानपणी इथे यायचं खेळायला वगैरे, पण आजकाल येणं शक्य नाही उंचावर असल्यामुळे. तर चला पण ह्या वाडीला सुद्धा, आणि हा दिसतोय आमचा तिकडं डोंगरात गाव. आता घरं वगैरे थोडीशी सुधारले. ते तुम्हाला बोलत होतं ना वैशिष्ट्य, म्हणजे खास ह्या वाडीचं वैशिष्ट्य आहे की इथून सगळा स्पॉट दिसतो. बघा, हा भला मोठा ह्या टेकडीवर पूर्ण वडाचा मोठा झाड आहे, आणि ह्या लोकांनी इथं उन्हाळ्यामध्ये खेळण्यासाठी झोपाला वगैरे बांधलेलं आहे. आणि खास म्हणजे काय माहिती आहे, इथे वारा वगैरे एवढा सुंदर लागतो ना. आणि तुम्हाला आता मेन लोकेशन दाखवणार आहे. ह्या जो मी स्पॉट बोलतोय इथून सगळा परिसर दिसतो. समोर आहे तिघी, इकडे आहे मुरुड, हा मुरुड पूर्ण, आणि इकडे आहे खाजणी, आणि हा जो इकडचा परिसर आहे तो वाशीचा, आणि हे आमचे प्रकल्प दिसते. म्हणजे इथून एवढा सगळा आमचा ह्या टेकडीवरून, म्हणजे हाच मेन स्पॉट आहे. बघा, इथून माझा गाव दिसतोय, आणि मी जो बोलतो ही आमची राजापूरची खाडी आहे. म्हणजे आमच्या किनारपट्टीला पकडून ते तिकडे मुरुडला टच झालेले आहे. तिकडे आतमध्ये तुम्हाला बोट लॉन्च वगैरे पण दिसतील. आणि हा बघा, अतिशय जबरदस्त असा नजारा दिसतोय. आणि या वडाचं वैशिष्ट्य अतिशय भलं मोठं हे वडाचं झाड आहे बघा. आणि इथे उन्हाळी वगैरे आम्ही पण सुद्धा खेळायला यायचो. तर म्हटलं एक आठवण म्हणून हा एक या वाडीवरचा आपण व्हिडिओ करू. आता ही घरं पहिले पूर्वी अशी घरं नव्हती, कुडाची वगैरे घरं होती, पण आता शासनाच्या ह्याने घरकुल आली आणि सगळ्यांची छपरेच्या आणि सिमेंट कॉन्क्रीटची घरं झालेली आहेत. पूर्वी ही घरं कुडाची होती, पण आता परिस्थितीनुसार सगळं बदललेलं आहे. पण लोकेशन बघा ना किती भारी आहे, हे दाखव. आणि मला इच्छाच होती की मी इथून
पावसाळ्यात हा व्हिडिओ बनवेल म्हणून खास मी आता गावाला आलो होतो. आता बघा भरती आणि लाटा उसळलेल्या आहेत समुद्रामध्ये बघा. म्हणजे एवढा भोळा मोठा आमचा समुद्राचा किनारा आहे. कधी तुम्हाला हा लोकेशन मी दाखवलाच नव्हता, पण तिकडे बंदर आहे. बंदरची किनारपट्टी पूर्ण वाशी ते पुढं मजगाव वगैरे अशी गेलेले आहे. आणि तो तिकडचा जो भाग आहे तिकडनं मग हरिहरेश्वरची किनारपट्टी सुरू होते. असा परिसर आहे. तर बघा ना एकदम म्हणजे एकदम हिरवल आणि एकदम नेचर बोलतात ना, ते मी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला. आणि हे आहे ह्या वाडीवरचं वैशिष्ट्य म्हणजे हे भलं मोठं वडाचं झाड. आणि ह्याच वडाच्या झाडावरून सगळं दृश्य आपल्याला या ठिकाणून पाहायला भेटतं. ही वाडी अतिशय एकदम छोटीशी आहे, पण डोंगराळ भागात आहे आणि टेकडीवर म्हणायला गेलो तर. आणि पहिली इथली पुडाची घरं वगैरे होती, परंतु आता तशी न राहता आता सिमेंट कॉन्क्रीटची घरं बनली. तर बघा आणि ह्या बाजूला वरच्या साईडला पुडा लेणी आहे. जर आपल्याला कधी शक्य झालं तर आपण नक्कीच तो व्हिडिओ पुडा लेणीवर बनवू. माझी हा आयडिया बनवण्याची, परंतु वेळ तसा मला मिळत नाही आहे, पण नक्कीच तो आपण बनवू. या ठिकाणी आणि म्हणजे या लोकांनी इथे बघा मखमलीची मिरची वगैरे लावलेली आहे. हे थोडक्यात म्हणजे हा शेतीचा प्रकार झाला. खाली घरं वगैरे दिसतात, ती लहान पोरं वगैरे खेळतात, असा प्रकार आहे. तर बघा या मुलांनी खेळण्यासाठी हा एवढा मोठा वडाचा झाड आहे. आणि इथे आणि हिंदुले वगैरे बांधले म्हणजे चुला बांधलेला आहे. तर मी हा का व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न केला, कारण का हे जे लोकेशन आहे ते एक नंबरचं आहे. आणि इथून बघा हे दगड आहेत, इथून जरी मी उंच उभा राहिलो तरी चारी बाजूनी नजर जाते. तर बघा हा जो घनदाट जंगल दिसतोय त्याच्या पलीकडे पिटसई तारास्ते असा आहे. हा जंगलातून पण लोक करतात आणि इकडे यायला खूप भेट. म्हणजे मी हा व्हिडिओ बनवण्याचा एकच हेतू की हा वडाचं झाड आहे आणि माझ्या गावच्या लगत शिव आदिवासी वाडी लागते. आणि इथून जे चारी एंगलचे स्पॉट दिसतात म्हणजे दिघे असेल, मुरुड असेल, हाजनी, पिटसई, कुंभेट, मसल्याला जाणारा रस्ता आणि खरं तर राजापूरची खाडी म्हणजे माझ्या इथे असलेला मोठा समुद्र हा इथून सगळं व्यवस्थित दिसतो. तर म्हटलं पावसाळ्यात कधी माझं गावाला येणं शक्य झालं तर नक्कीच याच्यावर मी व्हिडिओ बनवेल. म्हणून हा या टेकडीवर या वाडीवर असलेला हा भला मोठा वडाचा झाड हा एक सगळ्यात आमच्या इकडं असलेला एक फेमस आणि हिडन स्पॉट आहे. तर म्हटलं चला आपण ह्याला देखील एक्सप्लोर करू आणि इथली लोकवस्ती असेल आणि इथलं वाडी सुद्धा एक्सप्लोर करण्याचा प्रयत्न करू. तर त्या निमित्ताने हा व्हिडिओ होता. बघा ही घरकुल पद्धतीने योजनेतून बनवलेली घरं. पहिली ही कुडांची वगैरे घरं होती, पण आता पक्की घरं झालेली. तर मंडळी हा व्हिडिओ बनवण्याचा हेतू एवढाच की माझ्या गावालगत एक हिडन स्पॉट आहे. तिथून चारही दिशेने बघता येतं. म्हणजे 360 अँगल म्हटलं तरी चालेल. म्हणजे मुरुड असेल, दिघे असेल, मांदाड, मसला हायवे अशा प्रकारचं जेवढं काही नजर आहे तो या ठिकाणून दिसतो. आणि हे स्पॉट येतं ते म्हणजे माझ्या गावच्या बाजूला शिव आदिवासी वाडी म्हणजे आमच्याच ग्रामपंचायतमध्ये मोठी. तर म्हटलं ते सुद्धा आपण एक्सप्लोर करू. त्याच्यामुळं गाडी आलं होतं. माझी कधीपासून इच्छा होती की इथून नक्कीच मी हा एक्सप्लोर करेला ठिकाण, पण त्यासाठी पाऊस आला पाहिजे. कारण का ते आजूबाजूचे ग्रीनिश वगैरे सगळं आणि ते उठून दिसतं ना म्हणजे ग्रीनिश वगैरे हे सगळं हिरवंगार. तर त्यासाठी म्हटलं की पावसाळ्यात तसा व्हिडिओ बनवतो आणि तो आज कदाचित आला असावा. तर मंडळी फक्त काय हिडन स्पॉट आहे
चारही अँगलनी या ठिकाणी बघता येतं. म्हणजे अशी एक उंच टेकडे आणि एक भलं मोठं असं वडाचं झाड आहे. आणि येथील लोकसुद्धा ह्या वडाचा पुरेपूर वापर करतात. लहान पोरं वगैरे आहेत ती या ठिकाणी येऊन चुले वगैरे बांधलेले आहेत. व्हिडिओमध्ये मी दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. तिथे येऊन खेळतात वगैरे. त्याच्यानंतर मग हे या ठिकाणी लोकवस्ती म्हणायची गेली तर 12-13च्या आसपास किंवा अधिक असतील. एवढं काय मला काय कल्पना नाही त्याची, परंतु जे आहे ते मी दाखवण्याचा प्रयत्न केला. पण म्हणायला गेलो तर पूर्वी म्हणजे या ठिकाणी लोकवस्ती होती ती कुडांची वगैरे घरं होती. पण शासनाच्या अंतर्गत घरकुल योजनेच्या अंतर्गत आता पक्की वगैरे घरी बांधण्यात आलेली आहे. म्हणजे अशा प्रकारे अतिशय सुंदरसुद्धा ही वाडी आहे. आणि इथे मेन स्पॉट काय आहे तर एक हिडन स्पॉट आहे की चारही अँगलनी 360 अँगल फिरवला तर चारही म्हणजे आपल्याला बघायला भेटतो. तर मी व्हिडिओच्या माध्यमातून हे तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला. तर मंडळी व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट करून कळवा. कारण का मी ठरवलं आहे आपल्या आजूबाजूचं जसं वेळ भेटेल आजूबाजूचे जे ठिकाणं आहेत ते एक्सप्लोर करेल. तर मंडळी याच ठिकाणी